काय म्हण बरं काय काय म्हणू मी भारताला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाले मग मी काय अरे तुझं आपलं स्वातंत्र्य नाही भाऊ चालला बसून अरे अरे का रे हरण दाखवू मी हरण मला मित्राला पाडलं माझ्या मित्राला पाडलं ओ शामराव काय चाललंय तुमचं माझ्या मित्राला काय पाडलं आम्ही एवढं पाडलं त्याला पॅन्ट फिरते नाही 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 पाडलं नाही ना पाडलं माझ्या मित्राला नाही पाडलं ना मी सॉरी भाऊ सॉरी काय सॉरी सॉरी ना सॉरी धर झालं शामराव त्यांना काय तर रे द्यावा द्यावा द्या काय झालं याला सोड याला सोड का हे कोणी अरे याव गे याव गे त्याच्यात काय त्याच्यामध्ये मग अरे लय शहाणा झालाय तो कस काय हा अरे त्याला चांगलं सांगायला गेलो तो माया गाड्या करतो माग बोलतो गुरगुर करतो मला हे श्यामरावला मी नाही केल्या काड्या नाही केलं तो नाही आता चांगलं झालं मी कधी काड्या केल्या तू अरे झाल्या विसरला का तू मी नाही विसरलो त्या दिवशी याच्यामुळं आपल्याला त्या बाईने तोंडात आणले माझ्या बी गावात इज्जत गेली आपली गेला सोड अरे कुठे अरे झाड झाला तू आहे ना डोक्यात पांगळा आहे का रे त्यांना कशाला घेऊन आला माझ्याकडे आता मला माहित होतं ते माझ्या पाठी माझं अरे किती दारू पिऊन आले मी वाचलो राव आणला असतं माहितीत मला तो मुळे आहे ना मला पण मारला असतं माहिती का दारू कुठं चाललं रे अहो तिकडे गेलो होतो कुठं श्याम्या शाळेकड हा श्याम्या आणि झाले आहे ना मोकर दारू पिऊन आले मोकर तोंडाचा वास येतोय त्यांचा याला मारलंय मला मारित होते मी तिथून वाचलो आणि गावात आहे ना सगळ्यांना ताण देऊ राहिले ते खरंच काय जातो भाऊ मी येते ते परत माग कायच करावं बाई या माणसांना जेवते ना तुम्ही काय घोड्याचं आहे का रे काय म्हणलं उंटाचे झालं रे भूक लागली मला तू झालं मी बोलत चाललं पुढे भूक लागली मला काही लाजा वाटू द्या तुम्हाला दोघांना दारू पिऊन खुशाल गावभर बिन कामाच्या नवऱ्याने फिरता आणि तुम्हाला कपडे घालता येत नाही का व्यवस्थित तो शर्ट खांद्यावर तुमच्या अवतार बघा उठ मला भूक लागली अंड्याचे पोहे कर नाही सुकट मस्त रस्सा आहे मला अंडे खायचे तुला काय करायचे मला अंडे खायचे चल घरात अंड्याच्या पोळ्या करून काय अंड्याच्या पोळ्या सुकट पातळ सुकट पातळ तुमच्या बायका कुठे आहेत घरच्या थांबरे बघतो कुठे मारू नको तिला मारू नको काय झालं का ग बाई हो अण्णा हो ऐका ना ते पण ते शामरावून झालं भाऊ अहो ते दारू पिऊन दोघं जण मला माग लागले ते आलेत तू एवढी घाबरली का म्हणून तू पळती का म्हणून कुठे येते ते बघा ते अहो इतके पिलेले ते दोघं जण नुसते येड्यावणे आणि ते काढे घेऊन आले माझ्या माग घाबरू नको मी थांब येऊ दे अरे एक टाकायला पाहिजे धोका का भुकला ना तो मग टाकला होता मागून तुला सांगतो काय कमी करतो आपण तिला काय कमी करतो पडेल ते काम करतो सांग काम करतो ना मग एक दिवस दिला म्हणून काय बघ द्यायला पाहिजे ना आपल्याला रोज एक दिवस मग आईला करून दिलं पाहिजे ना ते तुला अंड्याची काय पाहिजे पोळी मला सुकट भाजी पातळ सोड दिलं चल ते बघा ते आले सुगंध तुला सेट करूच गाडी ऐका बर का कशाला माग लागत तिच्या अण्णा तुम्ही नका मध्ये पडू याच्यात काय झालं रे का त्रास येता रे तिला तुम्ही त्रास काय त्याच्यात त्यासाठी आम्ही किती करतो एक दिवस तिला करायला सांगितलं काय बिघडलं हा मला अंड्याची पोळी खायची होती अरे तुला तू घर नाही का रे तुला तुझ्या बायकोला सांग ना ती बिचारी एवढी चांगली ना तिच्या अरे दारू पिऊन तुम्ही काय गोंधळ घातलाय राव गावात काय करावं तुम्हाला काय गोंधळ घातला म्हणजे काय गोंधळ घातला
मला सांगा आम्ही तिच्या एवढं काम करतो मग? का? पैसे घेतो का ते? नाही घेत. मग एक दिवस तिला मागितलं खायला द्यायचं काय बिघडलं? अरे श्याम जालू, अरे ती बिचारी एवढी वर्तणूक चांगली चांगली गावात राहती, नवरा कामाला, एवढी सगळी शांतता तुम्ही दारू पिऊन बिघडीता. अरे असं नाही चालायचा. मग बघ माहित का वाईट नाही आहे तिचं. आम्ही काय त्रास दिला तिला? हा? आम्ही खायलाच मागितलं ना. मग तुम्हाला घर नाही का रे? नाही मी हिच्याकडे बघत होतो आज आम्ही. ए! चल घरी. श्याम्या बी दणकीर बरं का? श्याम्या श्याम्या तो परक्या बाईला गावात त्रास नाही द्यायचा. माहित का वाईट नाही. बघ म्हातारा माणूस तुम्हाला कळत नाही का? ते नालायक मला कुणालचे दारू पेले ते लेकरू विचार एकटं एवढं व्यवस्थित राहतं. आकडा नाहीत गाडवानला. बेट्या नीट राहायचं गावात. जवळ बी ना तर कोणाकडे वाकडा डोळा केला तर डोळा काढून देईन हातात. नालायक साले. बरं झालं अण्णा तुम्ही त्यांना मारलं. अहो ते केव्हाची त्रास देत होती तिथं घरी येऊन. तू घाबरू नको पोरी, मी आहे. अरे असे लई नीट केलेत गावात मी. असे काय करते तुला वाटत असं समजू नको. डेपुटी मी. गावाची शांतता यांच्या ताकद नाही कोणाची. मारीन मी परत एकटा त्यांना दोघांना. आणि तुला काय जातं तो धोपटायचे ना आले घरी तर. चुकलंच गड्या अण्णा मामा. खरंच माझं चुकलं ना. असं बियांना काही कामधंदे नाही. कामधंदे केले असते हे दिवस आले असते का दारू पिऊन पळायचे. 5-50 रुपये भेटले का पिऊन घेता आणि गावभर तमाशा करता. नको नको काळजी करू नको. तू घाबरू नको. तुझा घरी आता शांत राहा. मी आहे. एकदा डेपोटी आला ना आम्ही परत त्यांचा पाहतो. समाचारच पाहतो. काळजी नको करू तुझा. आणि परत दिसले ना तू दणकवतो. मीच पाहते त्यांना आता. येऊ का अण्णा मी? हा जा जा. घाबरू नको. जा शांतपणे जा घरी. आम्ही आहे दोघं. बघतो ना कशी काय करतायत त्यांच्या माहिती त्यांच्यासाठी. झालो काल लईच घेतली रे आपण. अरे नालायक हो. झालं गावात दारू पिऊन धिंगाणा घालून. अरे लाजा वाटा गावातल्या आई बहिणीला सगळं तुम्ही दमदाटी करायला लागले. नालायका हो. हा काय बोलला तरी त्या सुगंधाबाई तुम्ही? पुढे काय बोललोय? अण्णा काही लई त्रास दिला दारू पिऊन. अण्णा. छेडछाड केली आणि त्या सुगंधाची गाव सोडून जायची राहिली पार. अरे त्याचा नवरा गावाला असतो. ते आपल्या गावाच्या भरोश्यावर तो बिचारा येतो सोडून जातो. तुम्ही त्याचे मित्र येतं. नालायका हो. त्या बाईचे तुम्ही दारू पिऊन मागा लागता. तुम्हाला पटायला पाहिजे. काय केलं हा? का काल? मला आठवण काय केलं. आठवणं म्हणजे मग तुला आठवणं म्हणलं तू दारू किती बेलता नालायक. अण्णा काय झालं काय? काय डेपोटी अहो हे दोघं फुल पेढे आणि ती छेडछाड केली होती. गरीब बिचाराची छेडछाड नाही करत जो अण्णा आम्ही. अरे जेव्हा नाही तुम्हाला ती मदतीला येते. तुमच्या बायका नसल्या तुम्हाला खायला घालती. सुगंधाबाई चहा करा. सुगंधाताई भाकर द्या. जो तो तिथंच पाड्याला असतो. आणि दारू पिऊन तिच्या मागे लागली होय तुम्ही. नाही हो जेवायला ती असं म्हणलं आठवतोय काय फक्त. अहो जावा मी दांडक काढ दामटवले तवा हे गेले टाकून त्या पोरीला पावलोय माझ्या घरात. इतके नालायक झाले ती आता. चुकलं राव डेपुटी असं झालं असं. अरे दारू पियाचं कळत. आय बहिणी कळत नाही का तुम्हाला? बरे आय बहिणी कळत नाही. लायकीचे, त्याच लायकीचे. अण्णा माफी मागवतो आम्ही तिची जाऊ पण आम्हाला नाही काय मारू. आपल्या गावातली झाली. दुसऱ्या परगावातल्या बाईला जर तुम्ही हे केलं तर किती पराळे जाते नालायक हो. हा लाज झाला कुत्रे हो. ती बाई घर सोडून चालली. नाही आम्ही आता जातो माफी मागवतो. तिच्या मागे तिला आडीतो आम्ही. त्या बाईची. हा अण्णा माफ करा अण्णा. लाज धर श्यामे जरा. नालायक आहे. गावात ठेवायची लागी नाही ती. काय येतं? काय आपण म्हणून त्याला सांगितलं तरी मी होतो. मला डेपोटी आला तुमच्याकडे पाच होता. अरे पण दारू पेलो कळत नाही का? आय बहिणी कळत नाही का दारू पेलो नालायकाला? अन्न बरं खाते. सुगंधा अयो परत आलेच वाटतं. हो काय तू परत कशाला आलाय? ऐका ना मला काय त्रास देऊ नका. काही करू नका मला. मी हवं तर गाव सोडून निघून जाते. माफी मागायला आलो. सुगंधा आमचं चुकलं. आम्ही माफी माग. गाव नको सोडून जाऊ. आम्हाला माफ कर. काल थोडे जरा जास्तच पेलो होते. आम्हालाच कळा ना काय करीत होतो आम्ही. अहो तुम्ही पिल्यानंतर काय करता कोणाला किती त्रास देता तुम्हाला कळतं का? आणि नंतर येऊन माफी मागता. आपल्याला काही असलं वागणं पटत नाही बघा. काय तुला जेवायलाच मागत होतो ना आम्ही. एवढं आठवतो भाऊ आम्हाला. बाकी काय आठवत जाओ तुम्ही तिकडं. रिकामा डोक्याला ताण देता माणसाच्या. झाल्या आईला आपण दारू पिऊन लई त्रास दिला का रे? मला बी वाटतंय असं काहीतरी. आईला आपण नाही त्रास द्यायला पाहिजे आहे की नाही? कवर सांभाळून घेते गाववाले तरी आपल्याला. तुला म्हणत असतो 90s पे. पण तू 90 अजून पुढे बाटल्या दिसल्या का? मग तू एक सांग. अजून एक सांग. एक त्याच्यामुळे जादा होती. इथून पुढे आहे ना दारू नाही प्यायची. नाही प्यायची. चल मग इकडं का इकडं. हे बी सुजा ना भाऊ. आपले डोके झाले बदे त्या दारू.